देशाच्या कामी आला. त्याने 10 लोकांना बाजूला केलं आणि स्वतः त्याच्यात बलिदान केलं. बलिदान दिलं माझ्या दादाजी. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज जेल रोड प्रभाग क्रमांक 18 मध्ये आपण आलेलो आहोत आणि शहीद नितीन भालेराव जे आपल्या सैन्य दलामध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून काम करत होते, 2020 मध्ये ते शहीद झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या परिवारावर खूप बरेचसे संकट आले. या संकट काळात त्यांना या परिसरामध्ये कोणी काय मदत केली, गव्हर्नमेंटकडून काय मदत झाली आणि त्यानंतरची परिस्थिती काय होती ही आपण सर्व त्यांच्या घरच्यांकडून जाणून घेणार आहोत. तर आपण सर्वप्रथम त्यांच्या मातोश्री यांच्याशी चर्चा करणार आहोत. आई, आपलं नाव सांगा. भारती पुरुषोत्तम भालेराव. आपल्या मुलाबद्दल काय सांगाल? माझा मुलगा खूप हुशार आणि धाडसी होता आणि छत्तीसगडला त्याच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोटमध्ये त्याचा शहीद झाला. देशाच्या कामी आला. त्याने 10 लोकांना बाजूला केलं आणि स्वतः त्याच्यात बलिदान केलं. बलिदान दिलं माझ्या दादाजी. आई मुलाच्या जाण्याने खूप भावूक झाल्या होत्या, त्यामुळे आता या पुढची चर्चा आपण त्यांचे बंधू आहेत त्यांच्याशी करणार आहोत. सर, आपलं नाव सांगा. मी सुयोग पुरुषोत्तम भालेराव. मी असिस्टंट कमांडंट शहीद नितीन पुरुषोत्तम भालेराव यांचा छोटा भाऊ. माझा भाऊ 206 कोब्रा बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंट होता सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये. 29 नोव्हेंबर 2020 साली छत्तीसगड येथे झालेल्या नक्षलवादी भ्याड हल्ल्यामध्ये तो ID ब्लास्टमध्ये शहीद झाला होता आणि त्यानंतर आमच्या वहिनी देखील 2023 मध्ये त्याही वारल्या. एवढ्या मोठ्या त्या दुःखाच्या डोंगर कोसळल्यामुळे आम्ही पूर्ण सगळे कोलॅप्स झालो होतो आणि आम्हाला कायदेशीर काही गोष्टी माहिती नव्हत्या. अच्छा, म्हणजे त्यानंतर तुम्हाला काही कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागलं असेल आणि मग त्यावेळेस काय केलं आपण? आम्हाला कायदेशीर गोष्टींना खूप सामोरे जावं लागलं. काही गोष्टी नियम माहिती नव्हते, काही होते. तर ॲडव्होकेट मिलिंद मोरे सर यांनी आम्हाला कायदेशीरपणे पूर्ण आम्हाला पाठिंबा दिला, एका मोठ्या भावासारखा पाठिंबा दिला आणि आमच्या शेजारीच ते राहतात, इकडे आपल्या घराशेजारी. अच्छा, तुमच्या प्रभागातच राहायला आहेत? प्रभागातच ते राहतात आणि त्यांचा पूर्णपणे आम्हाला पाठिंबा होता. कायदेशीर सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्या ज्या होत्या त्या सगळ्या त्यांनी पूर्णपणे योग्य रीतीने सॉल्व्ह केल्या. प्रभाग क्रमांक 18चं जर सांगितलं मी, तर इथे एक अशीच हुशारच व्यक्ती, अशी सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेची जी व्यक्ती या प्रभागात अशी असायला हवी ती आहे ॲडव्होकेट मिलिंद मोरे सर. कारण की त्यांना कधीही कुठल्याही प्रॉब्लेमला कधीही फोन केला तर ते 24 तासात अवेलेबल असतात, कधीही फोन उचलतात आणि प्रत्येक वेळेस आमच्या पाठीमागे उभे राहून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि कायदेशीर गोष्टींमध्ये सगळ्या मार्गदर्शन करतात आणि इतरही माझे जे प्रभागातले जे मित्र आहेत त्यांनाही बऱ्यापैकी त्यांचा लाभ होईल, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या उच्च शिक्षणाचा तो लाभ या प्रभागाला व्हायला हवा. अच्छा, चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आज आणि खरं पाहायला गेलं तर नाशिक शहराची परिस्थिती एक गेल्या काही दिवसांपूर्वी जर बघितली तर गुन्हेगारीने नाशिक शहर खूप फार त्रस्त झालेलं होतं आणि धनदांडगे आणि मनलांडगे लोकांनी या शहरावर जवळजवळ कब्जाच केलेला आहे. महानगरपालिकेचं इलेक्शन लागल्यानंतर आपण बघतोय की इच्छुक वगैरे असे बरेचसे चेहरे आज समोर येत आहेत, परंतु काही ठिकाणी जर आपण बघितलं तर गुंड प्रवृत्तीचे लोक आज समाजासमोर नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून येण्याचा प्रयत्न करतायत. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कसा नगरसेवक हवा तुम्हाला? आम्हाला तर उच्च शिक्षित, सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचा आणि जो कायम कायदेशीर गोष्टींचा ज्ञान असलेला व्यक्ती असायला हवा, जेणेकरून प्रभागाची प्रगती होईल. प्रभागाचे रस्ते, त्याच्यानंतर इथले जे गार्डन आहे, लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत
या सगळ्या प्रॉब्लेम्सला लिगली आणि कायदेशीररित्या सॉल्व्ह करणारे आणि हुशार व्यक्तिमत्व असणारे असे ॲडव्होकेट मिलिंद मोरे सर यांना सपोर्ट करणार. म्हणजे प्रशासकीय ज्या काही अडचणी येतात नागरिकांना, शासन प्रशासन यांच्याशी योग्य समतोल ठेवून नागरिकांना न्याय मिळवून देणारा, नागरिकांच्या मागे नेहमी उभा राहणारा असाच नगरसेवक नागरिकांना अपेक्षित आहे. तुम्ही परिसरातील नागरिकांना काय आवाहन करणार? मी प्रभाग क्रमांक 18 जेल रोड इथे सर्व परिसरातील नागरिकांना हेच आवाहन करणार की आपल्याला आपल्या नगराचा जो विकास करायचा असेल आणि तो योग्यरित्या करायचा असेल तर आपल्याला सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचा माणूस इथे हवा आणि ज्याला कायद्याचं ज्ञान असेल आणि अशाच व्यक्तीला आपण सपोर्ट करणार, अशाच व्यक्तीला आपलं मत देणार.